आज तुमचं जल्लोषात स्वागत झालेलं आहे। ही लोकसभेची दुसरी काय सांगाल? मनापासून तर खूप आनंद आणि समाधान या गोष्टीचा आहे की रत्नागिरी लोकसभा मतदारसंघातील जनतेने महायुतीचा उमेदवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उमेदवार म्हणून अत्यंत ग्रेसफुली विजय त्या ठिकाणी मला मिळवून दिला आणि 18व्या लोकसभेमध्ये त्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करण्याची संधी उपलब्ध करून दिली। भारतीय जनता पक्ष, शिवसेना, मनसे आणि अन्य मित्रपक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांची आणि माझ्या सर्व सहकार्याची मेहनत आणि गेले अनेक वर्ष सार्वजनिक जीवनामध्ये काम करत असताना लोकांची अविरतपणाने केलेली सेवा याचं हे फळ असं मी त्या ठिकाणी मानतो आहे। देवेंद्र फडणवीस यांनी विनंती केलेली आहे की पराभवाची जबाबदारी घेऊन मला संघटनेसाठी काम करण्यासाठी मुक्त करावं, याबद्दल काय आणि विधानसभेत मुक्त करावं, उपमुख्यमंत्री पदावर देवेंद्रजी आज भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्राचे सर्वात प्रमुख नेते त्या ठिकाणी आहेत। महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पक्षाच्या अध्यक्षपदाची धुरा त्यांनी सन 2012-13 सालापासून स्वीकारल्यापासून भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्रामध्ये लक्षणीय यश मिळवलं। राज्याचे मुख्यमंत्री म्हणून सुद्धा त्यांनी अतिशय उत्तम पद्धतीने काम केलेलं आहे। शेवटी निवडणुकीच्या निकालाने ते व्यथित होणं मी समजू शकतो। त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केलेल्या आहेत। मला असं वाटतं भाजप पक्षश्रेष्ठी या संदर्भातला योग्य तो निर्णय त्या ठिकाणी घेतील। आम्हाला सर्वांनाच महाराष्ट्रातल्या ऑक्टोबर महिन्यातल्या होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीला पूर्ण ताकदीने, पूर्ण क्षमतेने सामोरं जायचं आहे। काय वाटतं की काही पक्षातले आमदार जे आहेत तुमच्या ते त्यांच्या संपर्कात आहेत, परंतु त्या संदर्भातला निर्णय जो आहे तो शरद पवारच घेतील असं कोण म्हणाला सर? रोहित पवार काय नाही, लहान सहान कोण काय बोलतात त्याचा काय फारसा मोठा हे करावं असं काय मला वाटत नाही। ज्या पद्धतीने फडणवीसांनी म्हटलं, आज जबाबदारी घेऊन म्हटलंय की या सगळ्या पराभवाची जबाबदारी मी घेतो आणि मी उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा देखील देतो, मला विधानसभेसाठी मुक्त करा अशी मी केंद्रीय नेतृत्वाला मागणी करणार आहे। याचा अर्थ असा होतो की महायुतीमध्ये सर्व काही आलबेल नाही आहे? नाही, असं नाही। शेवटी आज भारतीय जनता पक्षाला राज्यामध्ये जेवढं अपेक्षित यश होतं ते मिळालं नाही। या संदर्भामध्ये त्यांनी ती स्वतः जबाबदारी नैतिकतेने स्वीकारलेली आहे। अशापैकी नैतिकता त्यांनी त्या ठिकाणची दाखवताना या निवडणुकीच्या मध्ये जे अपेक्षित होतं ते त्या ठिकाणी घडलं नाही। फडणवीस सरकारमध्ये की नसावे, तुम्हाला काय वाटतं? म्हणजे एक असं आहे की शेवटी ते भारतीय जनता पक्षाचे नेते आहेत, ते अनुभवी नेते आहेत, ते उत्तम प्रशासक आहेत, पण शेवटी त्यांनी मांडलेल्या भावना आणि भारतीय जनता पक्षाचं शीर्षस्थ नेतृत्व या संदर्भामध्ये त्या ठिकाणी निर्णय घेतला जाईल। अमोल मिटकरी जे आहे ते म्हणताय की महायुतीच्या पक्षांनी बारामतीमध्ये आमचं काम केलं नाही म्हणून सुनीत्राबाईंनी पाडल्या तिथे। नाही, अमोल मिटकरीचं मी अजून एकतर दादांची माझ्या सकाळीच भेट झाली दिल्लीला येण्याच्या पूर्वी। आम्ही सर्वजण प्रत्येक लोकसभा मतदारसंघातल्या परिस्थितीचा, झालेल्या मतदानाचा आढावा त्या ठिकाणी घेतो आहोत। ते झाल्याच्या नंतर त्याच्यातली स्पष्टपणाची भूमिका त्या ठिकाणी मांडली। अमोल मिटकरी जे काय म्हणतायत आणि ते देवेंद्र फडणवीस यांचा राजीनामा देण्याची इच्छा, एकंदरीत महायुतीमध्ये आलबेल नाही असंच म्हणावं लागेल का? नाही, अमोल मिटकरींचं वक्तव्य हे बारामती पुरता कदाचित सीमित, मताशी जोपर्यंत माहिती घेत नाही तोपर्यंत सहमत असण्याचं काही कारण नाही। एक, देवेंद्रजींनी जी भावना व्यक्त केली त्याच्याशी बारामतीचा निकालाचा काही संबंध नाही। त्याने जी भावना व्यक्त केली ती भारतीय जनता पक्षाला ज्या जागा मिळाल्यात त्या संदर्भामध्ये त्यांनी त्यांचं भावना त्या ठिकाणी व्यक्त केलेल्या आहेत। जर असं महायुतीने जर खरंच काम केलं नसेल तर तुम्ही काही वेगळा विचार करणार? नाही, महायुतीने काम सगळीकडे व्यवस्थित केलेलं आहे। वेगवेगळ्या लोकसभा मतदारसंघामध्ये वेगवेगळी राजकीय परिस्थिती आहे आणि एक बाब निकालातून स्पष्ट होते की मधल्या कालावधीमध्ये राज्यभरामध्ये जे काय घडामोडी झाल्या त्याच्यातून सुद्धा महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनामध्ये काय भावना त्या ठिकाणी होत्या त्या एकदाच प्रदर्शित, एकदाच होत असतात, वारंवार काय त्या प्रकट होत असतात। तुम्हाला वाटतं एनडीएचं सरकार येईल म्हणून? निश्चितच। आता ज्यावेळेला 294चं संख्याबळ आहे आणि बहुमत सिद्ध करायला 272ची आवश्यकता असते, माझं अंकगणित काय फारसं चांगलं असं मी मानत नाही। जरी 11वीच्या परीक्षेत 100पैकी 99 मार्क मिळाले असले तरी, पण 294 आता याच्यापेक्षा काय, मग काय 240ला बहुमत आहे काय?
नाही, शरद पवार म्हणतात आकड्याच्या खेळांमध्ये आमचा विजय होऊ शकतो. बघूया ना, आता आपण तारीख जशी जवळ येईल संध्याकाळी NDAची बैठक होईल. आदरणीय साहेब काय बोलतात त्याच्याबद्दलचं मी कधीच काय वक्तव्य केलं नाही आणि करणार नाही. पण मला विश्वास आहे की 294 सरळ आहे आणि स्पष्ट आहे. याच्यामध्ये अन्य काही बाबीची आवश्यकता मोजण्याची नक्की त्या ठिकाणी नाही. तटकरे साहेब, तुमचा जरी विजय झाला असला तरी तुमच्या पक्षाने 4 जागा महाराष्ट्रामध्ये लढवल्या होत्या, त्यात फक्त 1 जागा जिंकून आलेली आहे. त्यामुळे 3 जागा हरले, त्यात आत्मपरीक्षण करण्याची गरज वाटते पक्षाला. निश्चितच परवाच्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विधिमंडळ पक्षाची बैठक बोलवली. पक्षाच्या प्रमुख नेत्यांची बैठक परवा दिवसभर त्या ठिकाणी होणार आहे. आम्ही या सगळ्यात वेगवेगळ्या लोकसभा मतदारसंघामध्ये प्रत्येक विधानसभा मतदारसंघानिहाय त्याचा आढावा त्या ठिकाणी घेणार आहोत. आत्मपरीक्षण करू, आत्मचिंतन करू, पुन्हा एकदा जोमाने कामाला लागू. तटकरे साहेब, NDAचं सरकार स्थापन होत आहे. तुमच्या पक्षात तुम्ही 2 खासदार आहेत. तुमच्या पक्षाला देखील मंत्रिपद मिळणार आहे. तुम्हाला संधी मिळाली तर तुम्ही घेणार का? एक असं आहे की या संदर्भातला कुठलाही निर्णय असेल तो राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा त्या ठिकाणी घेतील. धन्यवाद. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.